श्री स्वामी समर्थ. नमस्ते सर्वांना. तर पहा, आज दुपारी चाललो होतो एका कार्यक्रमासाठी. तर आज होता आमच्या शेजारी राहणाऱ्या एका दिदीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम. तर मी आणि पिल्लू दुपारी रिक्षा करून ओटी भरण्याच्या कार्यक्रमासाठी चाललो होतो. कारण की पाऊस एवढा होता, त्याच्यामुळं म्हटलं आपलं रिक्षा वगैरेच करावी. कारण की नंतर बसची वगैरे वाट पाहिली की म्हटलं पावसाच्या पाण्याने वगैरे भिजून जाऊ. तर पहा, रिक्षा वगैरे केली आणि नंतर मग ओटी भरण्याच्या कार्यक्रमासाठी जाण्यासाठी निघालो. पाऊस तर एवढा पडतोय की सकाळ संध्याकाळ दुपार तिन्ही टायमाला पाऊसच असतोय. आणि पाऊस पडल्यामुळं पहा सगळीकडे छान हिरवगार झाले. पण पाऊस पडल्यावरती खूप चिकचिक होते. तर पहा, कार्यक्रमासाठी गेलो तर कार्यक्रम सुरू झाला होता. तर गेलो, थोडा वेळ बसलो, ओटी भरण वगैरे केलं, थोडेफार फोटो वगैरे काढले आणि 1-2 व्हिडिओ वगैरे काढले. आणि नंतर मग छान जेवणाचा कार्यक्रम वगैरे होता. तर पहा, थोडा वेळ तिथं ओटी भरण्याच्या कार्यक्रमाच्या तिथे थोडा वेळ बसलो आणि नंतर म्हटलं जेवण वगैरे करावं. कार्यक्रम मी राहते तिथेच जवळ होता, त्याच्यामुळे जास्त काही लांब वगैरे नव्हता. त्यामुळे कार्यक्रम सुरू व्हायच्या आधीच 10-15 मिनटं गेले होते. म्हटलं आपलं कार्यक्रम सुरू व्हायच्या आधीच जावं, नाही तर लवकर गेलं की उगाच बसून बसून कंटाळा वगैरे येते. तर पहा, कार्यक्रम छान पद्धतीने पार वगैरे पडल्यानंतर जेवण वगैरे केलं. कार्यक्रम वगैरे संपला आणि येताना भाजी वगैरे घेऊन आली. तर छान बाजारातनं तांदूळशाची भाजी वगैरे आणली होती. भाजी निसून थोडीशी झाली. तर म्हटलं त्याच्यामध्ये थोडासा कांदा वगैरे टाकावा, म्हणजे मग भाजी जरा जास्त होईल. तर पहा, आज होता पिल्लूचा कराटे क्लास. भाजी वगैरे शिजण्यासाठी टाकली आणि त्याला कराटे क्लासला वगैरे घेऊन गेले. तर पहा, पाऊस तर एवढा होता, त्याच्यामुळे छत्री तर लागतेच. पण आमचा पिल्लू पावसात छत्री घेऊन त्याला भिजायचंच असतं. तर छत्रीसोबतच तो खेळत बसला होता. वरतून पाऊस पडते तरी त्याला काही त्याची पर्वा नाही. छत्री सोबतच तो खेळत बसला होता. त्याला घेऊन घरी आले, कारण की फक्त भाजी शिजत टाकली होती. म्हटलं जाऊन पटकन भाकरी वगैरे कराव्या. तर पहा, काल ह्या कपड्यांनी मला एवढा वैताग दिला होता की दोरीवरती कपडे टाकले की ते सारखे खिळे खाली पडत होते. तर आज ड्रिल मशीन वगैरे आणले आणि छान कपडे वगैरे वाळत टाकले. तर पहा, आता पावसाळा आहे म्हणून म्हटलं पोरांना उकळून पाणी पाजावं. तर पाणी वगैरे छान उकळून ठेवलं होतं, म्हणजे सकाळपर्यंत ते थंड होते. पावसाळा आहे तोपर्यंत म्हटलं आपलं पोरांना गरम उकळूनच पाणी पाजावं, कारण की नंतर काही आजारी वगैरे पडायला नको.